शहरातील नामांकित रामदास पेठेतील मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये तब्बल 18 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी संचालक डॉक्टर समीर पालतेवार, सोनाली पालतेवार यांच्यासह 18 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। या संदर्भात हॉस्पिटलच्या पार्टनरनेच तक्रार केल्याने गैरव्यवहाराला वाचा फुटली आहे। यामध्ये डिजिटल मार्केटिंग जाहिरातीच्या नावाखाली गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे। सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। गणेश रामचंद्र चक्करवार असे फिर्यादीचे नाव आहे। वर्ष 2006 मध्ये त्यांनी डॉक्टर पालतेवार व इतरांसोबत मिळून VRG हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली व 2012 मध्ये मेडिट्रेना हॉस्पिटलची स्थापना झाली। 2016 मध्ये इतर लोक बाहेर पडले व चक्करवार तसेच डॉक्टर पालतेवार हेच 50% भागीदार झाले। कंपनीच्या नावावर नवीन इस्पितळाचे बांधकाम करण्यासाठी नियमानुसार डॉक्टरकडे 67% शेअर असणे आवश्यक असल्याचे डॉक्टर पालतेवारने सांगितले। त्यामुळे चक्करवार यांनी 17% शेअर तात्पुरत्या रूपात बुक व्हॅल्यूवर ट्रान्सफर केले। तसेच सोनाली पालतेवारला अतिरिक्त संचालक बनवले। मात्र त्यानंतर डॉक्टर पालतेवारांनी मर्जीने निर्णय घेण्यास सुरुवात केली। पालतेवार दाम्पत्याने मुलगा निनाद सोबत मिळून ऑब्व्हिएट हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली। त्यांनी 2020 ते 21 मध्ये मेडिट्रेनाच्या खात्यातून 2020 ते 21 मध्ये 2 कोटी, 2021 ते 22 मध्ये 2,91,00,000, 2022 ते 23 मध्ये 3,36,00,000 व 2023 ते 24 मध्ये 3,13,00,000 असे 11,41,00,000 रुपये काढले। याची कुठलीही कल्पना चक्करवार यांना देण्यात आली नाही। डॉक्टर समीर व सोनाली यांनी मिळून मेडिट्रेनाला काम करणारे कर्मचारी व इतर व्यक्तींच्या नावाने खोटी बिले तयार करून करोडो रुपये कंपनीच्या बँक खात्यातून काढले। चक्करवार यांनी वार्षिक अहवालाची पाहणी केली असता आरोपींनी डिजिटल मार्केटिंग व जाहिरातींच्या नावाखाली बनावट बिले तयार केल्याची बाब समोर आली आहे।